नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आषाढी एकादशी या स्पेशल भागानिमित्त आपण सनई चौघड्याच्या सेटवर आलो आहोत आणि त्यातीलच एक भन्नाट जोडी, गोड जोडी आपल्या सोबत आहेत. तर चला त्यांच्याशीच गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? एकदम मस्त. तू कशी आहेस? मस्त मस्त एकदम. तू आल्यामुळे अजून छान झालं. हो, थँक्यू सो मच. बरं, आषाढी एकादशी निमित्त आज आपण भेटलोय, तर त्याबद्दल काय सांगशील ताई? आज आमच्याकडे शेंगदाण्याची आमटी आहे, खिचडी आहे, साबुदाण्याची, वरीचे तांदूळ आहेत, बटाट्याची भाजी आहे, थोडासा चिवडा पण आणून ठेवलाय, सो तुम्ही खाऊ शकता. आणि खिचडी कोण बनवणार याचं एक तुम्हाला सस्पेन्स आहे, सरप्राईज आहे, त्यामुळे ते गंमत आहे, ते आता नाही सांगू शकत. म्हणजे पमाच्या हातची चव नाही एवढं सांगेल. आणि हे जे पदार्थ ताई तुम्ही सांगितलं ते तुमची हातची चव आहे का? ते पमाची आहे. सामान आणलं नव्हतं तर मग मी त्याला 10 वेळा चेक करायला लावलं की ते आणलंस का, सामान आणलंयस का, असं. सुभाष ही मला सांगते विसरते कोणी, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त विसरणार आमच्या घरात कोण माणूस आहे, आणि ती मला विचारते सगळं आणलं का. बरं, मग आज काय उपवास वगैरे आहे का? खानोलकर पण येऊ शकतात. आज आम्ही त्यांना बोलवलं तर आहे. आता त्यांची कितपत श्रद्धा आहे हा त्यांचा प्रश्न आहे. बरं, आज उपवास वगैरे सगळ्यांचा आहे की फक्त तुमच्या दोघांचाच असं काही? नाही, आम्ही सगळे पकडतो, कारण आम्ही स्वामींचे भक्त आहोत, त्यामुळे ते सगळेच आवडीने करतात. फक्त आम्ही खाऊन पिऊन उपास करतो, म्हणजे उपासाचं खाऊन. आणि वटपौर्णिमेला जेव्हा निर्जळी होतं ते आमच्या मुलींनी केलं आमच्या. हो, ते आम्ही सगळ्यांनीच पाहिलं. बरं, मगाशी मी पाहिलं काही वारकरी मंडळी, आपण बोलू शकतो, आरती करत होते, तुम्ही सुद्धा त्यात सामील होतात. सो ते काय नक्की एक्झॅक्टली वेगळे पण होतं ते? हे वारकरी आपले मुंबईचे डबेवाले वारकरी आहेत. ओके. त्यांना आम्ही दरवर्षी बोलवतो आणि आम्ही आमच्या स्वतःच्या हातांनी जेवण बनवून त्यांना एक आमची सेवा म्हणून त्यांना जेवू घालतो. कारण ते सगळ्यांपर्यंत जेवण पोचवतात. एक दिवस आम्ही त्यांच्यासाठी सगळं, आणि कीर्तनही खूप छान म्हणतात ते तिथे. सगळं आता सोहळा तुम्हाला बघायला नक्की मिळेल. मग हा जो तुम्ही सगळा मेन्यू सांगितला तो त्यांच्यासाठी होता का उपवासाचा? हो. मग कधी वारीचा असा योग आलाय का आयुष्यात आतापर्यंत? प्लीज सांग. माझा योग आला आणि खूप चांगल्या, म्हणजे मी खूप नशीबवान आहे. मी गजर नावाची एक फिल्म केली होती. ओके. ज्यामध्ये मी जिथून माऊलींच्या पादुका निघतात त्या दिवसापासून ते आषाढी एकादशीपर्यंत 26 दिवस मी चालत होतो. माझ्यासोबत आपले चिन्मय मांडलेकर सर होते. ती फिल्मच्या निमित्ताने माझी वारी झाली आणि खूप इच्छा होती दरवर्षी करायची, पण काही कामानिमित्त झालं नाही. पण एक दिवस असं करेल की मी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत करणार, कारण ती एनर्जी आहे ना, म्हणजे माहीत नाही काय ते, कुठल्याच वेगळी एनर्जी आहे ती. कारण एवढे वारकरी सगळे, आणि शेतकरी वारकरी असतात सगळे, शेतात काम करून ते, त्यांना विचारलं ना तर त्यांच्या तोंडून नाव निघतच नाही आपलं. त्यांच्या तोंडून फक्त एक माऊली, मग तो लहान असो किंवा मोठा असो, माऊली. किंवा वारी करून आल्यानंतर ते घरी कोणी जातं तर त्यांच्या लहान मुलगा गेला असं तर त्याच्या पाया पडणं, काय मला माहीत नाही काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 12-15 लाख लोक दरवर्षी जातात लोक, पण त्यांचं मॅनेजमेंट, मी गेलो त्यावेळेस मला झालं की पोलिसांची सुद्धा त्यांना गरज लागत नाही, एवढी त्यांची सिस्टीम ठरलेली. म्हणजे आपण जरा मूर्खपणा करतो असं माझं म्हणणं आहे. उगाच आपण आपल्या गाड्या जाऊ देतो, हे करू देतो, पण ते माणसंच एका शिस्तीत चालतात ना, तर मला वाटतं की आपण त्यांच्याकडनं खूप शिकायला पाहिजे. खूप मॅनेजमेंट त्यांच्याकडनं खरं दिली, आणि एवढी वर्ष चालू आहे, तर ती कमाल आहे. आणि मी म्हणजे अजूनही मला हे होतं परत, म्हणजे मला, आणि नशीब माझं मी पालखी उचललेली आहे त्या पिक्चरच्या निमित्ताने. मला पादुकांचं स्पर्श हो, पालखी उचललेली आहे. सतत आम्ही एक पालखीसोबतच चालत होतो, त्यामुळे मला त्यासाठी भन्नाट अनुभव होता आणि फार मजा आली. म्हणजे मजा म्हणण्यापेक्षा ती एनर्जी घेऊन मी आलो. गेली कित्येक वर्षी ती एनर्जी अजून, ती आठवण जरी आली तरी बस, ती आठवणीने मला खूप अविस्मरणीय असतं. बरं, आता जर वारीला जायचा योग आला तर तुम्हाला कोणासोबत जायला आवडेल? मी एकटा जाईल. एकटा जाईल, कारण कुठल्या तरी एखाद्या वारीला मी सांगितली मला तुमच्यासोबत घ्या, त्यांना सांगायला लागतं. मग त्यांच्यासोबत मी अख्खी वारी करेल, त्या ग्रुपसोबत राहील. आम्ही त्यावेळेस शूटिंगच्या निमित्ताने हॉटेलला राहत होतो, पण त्यांच्यासोबत राहण्याची मजा, आणि आम्ही काही ठिकाणी त्यांच्यासोबत जेवलोय पण. तर ती फार, म्हणजे सगळे जेवण बनवणं, संध्याकाळचं थकून ते सगळं मजा असते ती, पण मी करेल. संध्याकाळची काकडा आरती असते ती सगळी, आणि रिंगणचा अनुभव घेतला मी सगळ्या समोर बसून. त्याच्यानंतर टाळ मृदुंगाचं एक रिंगण होतं, ते कसं तयार झालं माझं मला पण कळलं नाही. मी सगळ्यात समोर असं बसलो आणि 5व्या सेकंदाला काही सेकंदामध्ये
अख्खे वारकरी गोळा झाले एका साईडला वारकरी टाळ मृदुंग अरे मी असं उठून बघितलं तर बाप रे, एवढं मोठं रिंगण कसं तयार आणि ते झालं. बसून पाय लांबून ते टाळ आणि मृदुंगाचं हे करतात. काही सेकंदात बघतात सगळं वारकरी सगळीकडे जमा झाले. अरे यार म्हणलं हे अद्भुत आहे. आपल्या म्हणजे वेगळ्याच कितीही level. मॅनेजमेंटने आपण हे केलं ना की आपण असं करूया तसं करूया तरी होणार नाही. इतकी मॅनेजमेंट त्यांची परफेक्ट असेल. त्याच जागी त्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी गेल्या कित्येक वर्ष होतात. कमाल, रिंगण त्याच कमाल. जागी होतं. खरंच त्याच कमाल सगळं आहे. दैवी आहे. दैवी दैवी आहे खरंच खरं. दैवी. ती श्रद्धाच त्यांना ते ऍक्च्युली सगळं करायला लावते. आणि मला बोलू शकतो सगळ्यात आपण आवडतं श्रद्धा, म्हणजे भक्ती. आपल्याला 33 कोटी देव आहेत आपल्यामध्ये, बरोबर. पण एकमेव असा देव आहे की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे. आपला विठ्ठल. हा एकमेव असा देव आहे की ज्याला आपण शिव्या घालतो, विठ्ठल काही सावळ्या करतो, सावळ्या म्हणतो वगैरे सगळं, पण माहित नाही काय जादू आहे त्या पंढरपूर यात्रेमध्ये. ओढ लावते. ओढ लावतोच, खरंच ओढ लावतो. लावतो. मला वारीला तर कधी जायला नाही मिळालं आहे तो अनुभव. मी जसं तू आता सांगत होतास तेव्हा ते सगळं. पण मी दादरला राहिल्यामुळे आमच्याकडे विठ्ठल मंदिर आहे शिवाजी पार्कला, म्हणजे कोखले रोडवरती, आणि तिथे आम्ही हरिपाठाला वगैरे जायचो किंवा आषाढीच्या दिवशी तिकडे त्या विठोबा मंदिरात जायची मला खूप अगदी छान आठवण आहे. दरवर्षी लग्न होईपर्यंत आम्ही तिथे जात होतो. आणि मला ना बऱ्याच वेळेला असं वाटतं की तू जसं म्हणालास की आपण एकटे नसतो, विठ्ठल सतत आपल्यासोबत असतो. त्यामुळे तो जो उच्चार आहे विठ्ठलाचा, त्याच्यानी मला असं वाटतं की आपली स्पंदनंसुद्धा खूप चांगली होतात असं मी ऐकलं आहे. त्याच्यानंतर मी झेंडा नावाच्या एका पिक्चरमध्ये काम केलं, त्याच्यात विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, तर तेव्हा तो जो विठ्ठल त्याचा गजर व्हायला लागतो ना, तेव्हा असं आपण त्या विठ्ठलाशी एकरूप झालो आहे असं कुठेतरी वाटतं. आणि आत्ता जसं तू म्हणलास असं की मी ना त्या अल्गोरिदममध्ये आले इंस्टाग्रामच्या, जिथे फक्त तुम्ही वारीचे रील्स बघता. बरोबर. त्यामुळे प्रत्येक वेळेला असं दर रील बघताना असं वाटतं की विठ्ठला बोलव, मला यायचं आहे आता तुझ्याकडे. तर पुढच्या वर्षी कदाचित सनई चौघडेचे विठोबा रखुमाई तुम्हाला तिकडे दिसू नक्की शकतात. नक्की नक्कीच नक्की. आणि नक्की. दुसरी गोष्ट ना, एवढं पायी चालायचो ना आम्ही दिवस, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 पर्यंत. आपण एवढं चाललो मुंबईमध्ये किंवा कुठेही, आपले पाय दुखतील. थकवा जाणवतच नव्हता, जाणवतच नाही. अजिबात नाही. बापरे. म्हणजे सकाळी 6ला निघायचे, कारण वेगळीच एनर्जी. त्या वारीसोबतच आम्हाला निघायचं, तर आम्हाला 4ला उठायला लागायचं. बरं आम्ही कुठेतरी बाहेर हॉटेलला राहायचो, ते 4ला उठून त्यांना गाठायचे आम्हाला, त्यामुळे लगेच निघायचो आम्ही. 5-5:30 निघून त्यांच्यासोबत काकड आरती करून 6 वाजता निघायचो. तर एवढं थकवा कटूच जाणवायचं नाही मला, पण एवढं हे चाललं. देवाने करून घेतलं आता आपण तुझ्याकडनं. एवढी म्हातारी लोक बघतो, 108 वर्षाच्या आजी चालताय, नाही थकवा नाहीच आहे पण ते. मी तुला सांगू, तुझं ते गजर चालू असतो ना, नाम देवाचं असतं, त्यांनी व्हायब्रेशन्स क्रिएट होत असतील. पॉझिटिव्ह आणि त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये तुम्ही इतके दंग होत असाल की तुम्हाला तो शरीराचा थकवा किंवा हे त्या पलीकडे जात असाल, ट्रान्समध्ये गेल्यासारखं वाटत असेल. दुसरी एक गोष्ट असे, ज्या दिवशी पादुका निघतात बाहेर माऊलींच्या, तर तिथं 2 कळ असतात. हे तुला माहिती की मला माहित नाहीये. एक छोटा म्हणजे नाही मोठा. एक आहे नाही. हा, तर आम्हाला मी मुद्दाम ते थांबला, आमच्या फिल्ममध्ये पण तो शॉट घेतलेला आहे. ओके. तर ज्यावेळेस असं दाराच्या बाहेर पादुका येतात तो कळस हलतो. हो, ही गोष्ट हा, सगळ्यांनी. तर मला असं आश्चर्य वाटलं. काही लोकांचं असं म्हणणं होतं की मृदुंग आणि टाळाच्या गजराने तो सायंटिस्ट असं म्हणणं होतं, पण सगळ्यात वरचा कळस हलतो, पण ते छोट्या मंदिराचा कळस हलत नाही. हा, म्हणजे असेल काही, आता मला माहित नाही काय त्याचं सायंटिफिक काही रिझन आहे reason असेल, असू पण ते मला शकतं. हे झालं की अरे आज काही सेकंदसाठी तो हलतो. आपण छोटा हलत नाही, त्याच्या दुसऱ्या छोट्या मंदिराचा हलत नाही. Okay. पण ज्यावेळेस पादुका, आणि कधी त्या क्षणाला हलतो तो ज्यावेळेस पादुका बाहेर येतात, बाहेर निघतं. हो, की बघितलं. मला आता 20-26 दिवस माऊली इथं नसणार आहे. हे लोकांची तिथल्या ही श्रद्धा ते आहे. अंगावरती शहारा येणारा असा तो क्षण असेल ना. आणि एवढं त्या मंदिरामध्ये बघितल्यानंतर आपण केवढं छोटं मंदिर, पण तेवढ्या मंदिरामध्ये लाखो लोक मृदुंग टाळ वाजवतात, असं सगळे वारकरी तेवढ्या मंदिरात मावतात. आणि ते काही वेगळंच एनर्जी आहे तिथली. 2010 मध्ये पंढरपूरला देवाऱ्यात जायची म्हणजे संधी मिळाली, देवाची कृपा होती. आणि मग तिकडे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्या आवाजामध्ये सगळे तुम्हाला जे श्लोक आणि हे म्हणायचे, ते छोटं बाळ विठ्ठल कसं असेल, कसं म्हणेल, तसं ते मी सगळं तिथे परफॉर्म केलंय. कसलं गोड. एखादा श्लोक होऊन जाऊ दे ताई, आता एवढं पण ते ऍक्च्युली आता मला असं वाटतं की पमा असताना मी कार्टूनचा आवाज काढू नये. एखादा श्लोक तुझ्या आवाजात म्हणून दाखव ना. दोघंही म्हणूया. हो, चालेल चालेल, मजा येईल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. मला आता खूप असं भरून येत आहे. पण आम्हाला जेव्हा आम्ही हे सगळे सीन्स करतो ना,
तेव्हा आरती मिळते, पूजा करायला मिळतात. मग ती स्वामींची पूजा असू दे, आषाढी असू दे, किंवा आता मध्ये आम्ही सत्यनारायण केला. आमच्या परब कॅटरिंगला 10 वर्ष झाले म्हणून सत्यनारायण केला. नंतर सुरुवातीला सगळ्या गुरुवारी आपण वेगवेगळ्या मठांमध्ये जायचो. सो मला असं वाटतं की हे आमच्याकडून राहून गेलेलं होतं ते आता आमच्या देव माऊली किंवा स्वामी करून घेत आहेत ते करून राहून घेत आहेत. आल्या आमच्या 2 कन्या आल्या, आशू, मयूर. या 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 तर जे आमच्या दोघींचे म्हणजे या खूप हुशार मुली आहेत, कर्तृत्वान आहेत. त्या आणि दोघीच समजदार आहेत घरामध्ये. अजिबात त्या दोघींना सांगू नका, आई वडिलांसाठी मुलं सेम असतात सगळे, सगळे. असं सांगा. तर जेवढ्या प्रेमाने आम्ही दोघं जण उत्सुक असतो अशा प्रकारच्या इव्हेंट्ससाठी जे घरात घडणार आहेत, तेवढीच आमच्या मुली पण असतात. आणि त्यांचं म्हणजे कायम त्या उत्साही असतात. म्हणजे असं नाही काय काढल्या परत आईबाबांनी असं नसतं. तर त्या म्हणजे प्रत्येक कामात सहभागी होऊन तेवढाच उत्साह आमचाही वाढवतात. कसं वाटतं घरात? हा, सध्या मला सुहास दादांना बघून असं वाटतंय एक बालदी ठेवली तर बालदीवर येईल कष्ट. असं जा 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 जा, तिला कॉल टाईम आहे. मयू कसं वाटतंय सांग. तू सांग कसं वाटतं? काय म्हणते आषाढी एकादशी तू कशी करते बाबा? मी नाही कधी सेलिब्रेट केली आषाढी एकादशी. मी पहिल्यांदा करते. मी पहिल्यांदा सनई चौघड्यामधूनच खरं तर सुरुवात झाली. मी पहिल्यांदा वारी असं सगळं अनुभवणार आहे. पहिला अनुभव माझ्यासाठी. छान. पण कोकणात तर खूप भजनं आणि अभंग आणि पण ते ते गणपतीला परंपरा आहेच, म्हणजे तिला माहिती आहे असं नाही. हा माहिती आहे, आमच्या तिथे असते पण मी कधी बट कशी असते, काय सेलिब्रेट करतात काहीतरी? आमच्या तिथे एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, तर तिथे पालखी जाते दुपारची आणि ती संध्याकाळी परत येते. ते आमच्या घरासमोरूनच जाते, पण मी कधी त्याच्यात म्हणजे सहभागी झाले नाही, पण मी लांबून बघितलंय. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. आता सगळ्यांना काय सनई चौघडेतर्फे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. सो थँक्यू. मच.